नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 5वी, विषय मराठी सुलभ भारती, माध्यम हिंदी आणि पाठ क्रमांक 16। पाठाचे नाव आहे मी नदी बोलते। मी नदी बोलते। आता मागच्या वेळेला आपण जो पाठ पाहिला तो पद्यपाठ होता आणि त्या पद्यपाठाचं नाव होतं नदीचे गाणे। आता नदीचे गाणे आणि मी नदी बोलते या दोन्ही पाठामध्ये जवळपास सारखेपन है। दोनों पाठ सेम जैसे अपने हम लोग को लगते हैं और इसमें नदी का जन्म कहाँ पर हो गया ये बताया गया है। म्हणजे नदीचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला हे या पाठामध्ये सांगितले। आणि मी नदी बोलते मार्गदर्शक आहेत श्री विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। पाठ क्रमांक 16, मी नदी बोलते। मी नदी बोलते। आता या पाठामध्ये काही चित्र दिलेली आहेत पुस्तकातली। आपण हे चित्र जर पाहिलं तर ही नदी डोंगर उतारावरून आपल्याला वाहताना दिसते आहे। चित्र क्रमांक 1 मध्ये बाजूला डोंगर आहेत, त्यातून नदी वाहते आहे। डोंगरामधून झाडं दिसत आहेत। अशा प्रकारे ह्या नदीचा उगम झालेला आहे। मग काय सांगितलं, मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो। मला अनेक ओढे येऊन भेटतात, त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते। इतर नद्याही मला येऊन मिळतात। म्हणजे एकंदरीत आपण या नदीचं जर चित्र पाहिलं तर या चित्रावरून आपल्या लक्षात येईल की नदीचा जन्म, नदीचा उगम हा पर्वतावर झालेला आहे। आणि पर्वतावरून होत असताना अनेक प्रकारचे ओढेसुद्धा त्या ठिकाणी मिळतात। बघा, हे इथे हे ओढे दिसत आहेत। आणि मग इथून या नदीचा उगम झाल्यानंतर हे ओढे जेव्हा इथे येतात मिळतात तेव्हा ही नदी कशी होती, मोठी मोठी होत जाते। अशा प्रकारचं हे चित्र आहे। आता दुसरं चित्र जे आहे, या दुसऱ्या चित्रामध्ये काय दाखवलंय तर नदी ही पुढे मोठी मोठी होत जाते। मोठी होत गेल्यानंतर त्या नदीवर माणसांनी त्या नदीला अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या नदीवर धरणं बांधलेली जात आहेत। अशा प्रकारचं हे चित्र आपण पाहू शकतो। म्हणून माणसे धरणे बांधून मला अडवतात, माझ्या पाण्यावर वीज तयार करतात, त्या विजेवर कारखाने चालवतात, शेतातील पंप चालवतात, पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात। अशा प्रकारे ही नदी बोलते। नदी काय बोलते की माणसांनी मला अडवलंय आणि अडवून त्या ठिकाणी धरणं बांधलेली आहेत। त्या धरणाच्या पाण्यावर माझ्याच पाण्यावर त्यांनी वीज तयार सुद्धा केलेली आहेत आणि त्या विजेवर अनेक प्रकारचे कारखाने सुद्धा चालवले जात आहेत। याशिवाय शेतीसाठी पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शेतातील पंप सुद्धा चालवतात आणि एवढेच नाही तर पिण्यासाठी सुद्धा पाण्याचा वापर केला जातो। अशा प्रकारे या नदीने सांगितलेलं आहे। आपण चित्रामध्ये सुद्धा हे पाहतोय की जसं इथे धरण बांधलेलं धरणाचं चित्र दिसतंय।
इथे विजेचं चित्र दिसतंय, इथे घरं दिसत आहेत, पिण्यासाठी पाण्याची हे दिसतंय, नंतर मोटार पंप दिसतोय विहिरीतल्या पाण्यासाठी. तर अशा प्रकारे या चित्रावरून, आणि हा मोटर पंप सुद्धा नदीच्या पाण्यावर सुद्धा लावलेला आहे. विहिरीच्या पाण्यावर तर असतोच, पण नदीच्या पाण्यातून नदीचं पाणी घेण्यासाठी सुद्धा विहिरीत मोटर पंप लावलेला दिसतोय. आणि एकंदरीत या चित्रावरून आपल्याला बरीचशी माहिती ही मिळते आहे. आणि म्हणूनच सांगितलं की माणसे धरण बांधून मला अडवतात, माझ्या पाण्यावर वीज तयार करतात, त्या विजेवर कारखाने चालवतात, शेतातील पंप चालवतात, पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. तिसरं चित्र जर आपण पाहिलं तर या तिसऱ्या चित्रामध्ये नदी आता उंचावरून वाहताना आपल्याला दिसते. आणि उंचावरून वाहत असताना त्या पाण्याचा वेग हा खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय. एकंदरीत जसं आपण जर पाहिलं तर धबधबे कसे असतात, की उंच डोंगरावरून पर्वतावरून पाणी पडताना दिसतं, म्हणजे ते त्याला आपण धबधबा म्हणतो. अशाच प्रकारे ह्या नदीचं इथे स्वरूप दाखवलं गेलेलं आहे. म्हणून ती नदी म्हणते की मी उड्या मारते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते आणि धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येत असते. अशा प्रकारे ही नदी म्हणत असते की काय म्हणते की मी उड्या मारते, म्हणजे उड्या म्हणजे उंच धबधब्यावरून पाणी खाली पडत आहे, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते आणि धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. पुढचं चित्र जे दाखवलं गेलंय, चित्र क्रमांक 4, हे चित्र आपण पाहतोय. या चित्रामध्ये आपल्याला इकडे मोटार पंप सुद्धा दिसतोय. हा नदीचं पाणी त्यात खेचलं जाते. जवळपास सपाट मैदानाचा भाग आहे हा. डोंगर पण आहेत आणि सपाट मैदान सुद्धा आहेत. आणि आता सपाट मैदान असल्यामुळे काय होतं, सपाट मैदानी प्रदेशात शेती ही केली जाते. आणि नदीचं पाणी जर मिळालं त्या शेतीला तर ती शेती अगदी हिरवीगार असते. आणि हे सर्व होत असताना जे काही लोक असतात, हे लोक नदीचा एवढा उपयोग असताना त्यामध्ये सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात आणि मला प्रदूषित करतात असं नदी म्हणत असते. तर आता आपण नदी काय म्हणते ते पाहूया. नदी काय म्हणते, पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. आता माझा वेग कमी झालेला असतो, माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात, पण मला एका गोष्टीची खंत आहे, मी सगळ्यांच्या उपयोगी पडते तरी माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात आणि मला प्रदूषित करतात. अशा प्रकारे ही नदी बोलते आहे. आणि ही गोष्ट खरी आहे, कारण माणसं नदीच्या प्रवाहात अनेक प्रकारचं सांडपाणी सोडत असतात, कचरा टाकत असतात आणि त्यामुळे नदीचं पाणी कसं होतं, प्रदूषित होत असतं. पुढचं चित्र आहे चित्र क्रमांक 5. या चित्रामध्ये सुद्धा काही वस्त्या दाखवलेल्या जातात आणि शहराच्या गावाच्या जवळून ही नदी वाहताना दिसते आहे. परंतु तिचं जे पात्र आहे ते मोठं झालेलं आहे असं हे चित्र आहे. आणि ही नदी सर्वांना उपयोगी आहे असं या चित्रातून सांगितलं गेलेलं आहे. काय सांगितलं की माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून जाताना मी जास्तच प्रदूषित होते, तरी मी पुढे पुढे जातच राहते, मी कुठेही थांबत नाही, थांबला तो संपला अशीच मी सगळ्यांना सांगत असते. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास
थांबतो. कारण नदी जेव्हा पुढे पुढे वाहत जाते तेव्हा नदीचं पात्र खूप मोठं होत जातं आणि जो समुद्र आहे, जो सागर आहे, त्यामध्ये जाऊन नदी विलीन होत असते आणि शेवटी त्या नदीचा प्रवास थांबलेला असतो. अशा प्रकारे ही नदी बोलते आहे. आता या पाठावर काही प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. जसे एका वाक्यात उत्तर लिहा हा प्रश्न आहे. नदीचा जन्म कोठे होतो हा प्रश्न आहे. तर नदीचा जन्म पर्वतावर होत असतो. पर्वतामध्येच नदीचा उगम होत असतो. डोंगरामधून नदीचा उगम होत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा प्रश्न, नदी मोठी कशी होते? तर नदी जेव्हा वाहते, डोंगर उतारून जेव्हा खाली येत असते तेव्हा इतर छोट्या छोट्या नद्या, ओढे हे त्या नदीच्या प्रवाहामध्ये येऊन मिळत असतात आणि त्यामुळे ती नदी मोठी होत जाते. नदीचं पात्र मोठं होत जातं. अशा प्रकारे ही नदी मोठी होते. पुढचा प्रश्न एक आहे की नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशासाठी करतात? आता नदी म्हटलं तर नदीचं पाणी लोक मोठ्या प्रमाणात वापरत असतात. मग ते कशासाठी वापरतात ते जर आपण पाहिलं तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर, की नदीचं पाणी पिण्यासाठी वापरतात, नदीचं पाणी शेतीसाठी वापरतात, नदीच्या पाण्यावर कारखाने चालतात, त्याचबरोबर नदीच्या पाण्यापासून वीज निर्मिती केली जाते. म्हणजे अशा पद्धतीने या नदीच्या पाण्याचा उपयोग करत असतात. शिवाय या नदीकाठी जी काही गावं वसलेली असतात त्या गावांना या नदीचं पाणी तर फारच उपयोगी असतं, ही आपल्याला इथे सांगता येईल. कारण प्रत्येक वेळेला अगदी कपडे धुण्यापासून तर ते जनावरे वगैरे आंघोळीसाठी सुद्धा या नदीच्या पाण्याचा उपयोग केला जातो. परंतु परिणाम काय होतो? हे सगळं करत असताना नदीचं पाणी काय होतं? दूषित होत असतं. आता या नदीचा वेग कधी कमी होत जातो? नदीचा वेग कधी कमी होत जातो की जेव्हा नदी डोंगर उतारून जेव्हा खाली येत असते तेव्हा त्या ठिकाणी सपाट मैदानी प्रदेशामध्ये जेव्हा येते तेव्हा सपाट मैदानांमध्ये नदीचा वेग म्हणजे पात्र मोठं होत जातं आणि नदीचा वेग हळूहळू कमी सुद्धा होत असतं आणि पाणी एकदम स्थिर हळूहळू पुढे पुढे सरकत जातो. नदी आपल्याला कोणता संदेश देते असा एक प्रश्न आहे. आता नदी जर म्हटलं तर काय सांगते ती? थांबला तो संपला हा संदेश नदी आपल्याला देत असते. कारण नदीचा उगम जेव्हा होत असतो तेव्हा नदी वेगाने वाहत असते, परंतु जेव्हा ती नदी मध्यावर येते तेव्हा मैदानी प्रदेशामध्ये ती संत गतीने वाहत असते. म्हणजे तेव्हा त्यावेळेस नदीचा वेग कमी होत असतो आणि ज्या वेळेला नदीचं पात्र अगदी मोठं मोठं होत जातं तेव्हा नदी अगदी शेवटी ती समुद्राला जाऊन मिळते आणि त्या ठिकाणी त्या नदीचा वेग हा मंदावतो आणि तिथेच ती नदी थांबते. म्हणून म्हटलं की थांबला तो संपला, अशा प्रकारचा संदेश नदी आपल्याला देत असते. आता तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या आहेत याची तुम्हाला नावं शोधायची आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या नद्या आहेत हे नावं तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या 2 उदाहरणाचे निरीक्षण करा आणि त्यानुसार रिकाम्या जागा भरायच्या आहेत. इथे जर पाहिलं आपण रिकाम्या जागा सुद्धा भरून दिलेल्याच आहेत. जसं चालणे जर पाहिलं, चालणे, चालतात, चालवतात, पळणे, पळतात, पळवतात, हे रिकाम्या जागा आहेत. भेटणे, भेटतात, भेटवतात, करणे, करतात, करवतात, मिळणे, मिळतात, मिळवतात, थांबणे, थांबतात, थांबवतात.
अशा प्रकारे ह्या इकडे रिकाम्या जागा आपण भरलेल्या आहेतच. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न असा आहे की हिरवेगार यासारखे रंगछटा दाखवणारे शब्द सांगायचे. हिरवेगार सारखे. आता हिरवेगार यासारखे कोणते शब्द आहेत? पिवळे धमक, पांढरे शुभ्र, निळाशार, निळेशार, निळाशार, लाल भडक, काळे कुट्ट, अशा प्रकारचे हे शब्द आपण सांगू शकतो. आणि पुढचा प्रश्न आहे थांबला तो संपला यासारखी सुवचने सांगा. थांबला तो संपला, आणखी काही वाक्य आपण सांगू शकतो. कोणती? उत्तरामध्ये वृक्ष माझा सखा, थेंबे थेंबे तळे साचे, मूर्ती लहान पण कीर्ती महान, तळे राखील तो पाणी चाखील, आणि ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अशा प्रकारे ही काही सुवचने आपल्याला सांगितली गेलेली आहेत. खाई त्याला खवखवे, म्हणजे एकंदरीत थांबला तो संपला यासारखीच अशी काही सुवचने इथे दिलेली आहेत. आणखी एक आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे. ऐकावे जनाचे करावे मनाचे. बघा, वृक्ष माझा सखा, थेंबे थेंबे तळे साचे, मूर्ती लहान पण कीर्तिमान, तळे राखील तो पाणी चाखील, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, खाई त्याला खवखवे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. जसं थांबला तो संपला यासारखी काही अशी काही वाक्य सुवचने इथे दिलेली आहेत. आणि पुढचा प्रश्न आहे खालील शब्द वाचा व तसे शब्द पुन्हा लिहायचे आहेत. पर्वत, सर्व, कीर, पूर्व, मरकट, सूर्य, प्रवास, चक्र, चंद्र, क्रमांक, प्रकार, ग्रह. हे शब्द आपण जशीच्या तसे लिहून काढायचे आहेत. हे शब्द लिहून काढल्यामुळे आपल्याला शब्दाची माहिती मिळू शकते. शब्द कसा आहे हे आपल्याला समजू शकतं. आता आणखी काही बघा उपक्रम दिलेत की परिसर अभ्यासाची पुस्तके, वर्तमानपत्रे, नकाशे यातून वेगळ्या नद्यांची नावे शोधा आणि यादी करा. आपण परिसर अभ्यासतो ना, त्याची काही पुस्तकं आहेत, काही वर्तमानपत्र, काही नकाशे असतात. त्यामध्ये नकाशामधून आपण नद्यांची नावं शोधू शकतो, खेळ खेळू शकतो नद्यांच्या नावाचा, आणि मग आपण त्यातून एखादी यादीसुद्धा नद्यांच्या नावाची आपण करू शकतो. दुसरं आहे नदीचे प्रदूषण कमी कसे करता येईल याची चर्चा करायची आहे. आता नदीचे प्रदूषण कमी करत असताना काय सांगता येईल आपल्याला की नदीमध्ये सांडपाणी, गटारचं पाणी सोडू नका. त्याचबरोबर कारखाने जे असतात त्या कारखान्यांचं जे काही दूषित पाणी असतं ते सुद्धा सोडू नका. जर कारखान्याचं दूषित पाणी जर सोडलं तर त्यापासून अपाय होईल. अनेक प्रकारची माणसं, जनावरेसुद्धा दगावतात त्या पाण्यामुळे. कारण काही पाणी जे कारखान्यामधलं जे काही पाणी असतं ते दूषित असतं आणि हे दूषित पाणी आरोग्यासाठी हानिकारक असतं. त्यातून खूप मोठ्या प्रकारची हानीसुद्धा होत असते. काही वेळा जमिनी ज्या असतात त्या जमिनीसुद्धा नापीक होत असतात या दूषित पाण्यामुळे. त्याचबरोबर मग हे प्रदूषण कमी जर करायचं असेल तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पाळायला पाहिजे. दूषित पाणी होऊ नये असं वाटतं तर कारखान्यातलं जे काही पाणी आहे दूषित ते नदीमध्ये न सोडता इतर कुठेतरी त्याची विल्हेवाट लावली पाहिजे, असंही आपल्याला करता येईल. त्याचबरोबर नदीच्या काठी आपण कपडे धुतो, जनावरे धुतो, ते न करता पाणी बाजूला घेऊन ते सगळं केलं तर त्यातूनही हे नदीचं प्रदूषण कमी करता येईल असंही आपल्याला सांगता येईल. आणि त्याचबरोबर खालील घोषवाक्य पहा. पाणी वाचवणे या संदर्भातील आणखी घोषवाक्य मिळवा आणि संग्रह करा. की पाणी वाचवणे याची अशी काही घोषवाक्य आहेत. पाणी वाचणे, पाणी वाचवा, पाणी हे जीवन आहे, पाणी असंही आपल्याला सांगता येईल. आणि पाण्याच्या बाबतीमध्ये पाण्याचा एक थेंब फार महत्त्वाचा असतो आणि थेंबे थेंबे तळे साचे, असे अनेक काही वाक्य आपल्याला मिळवायची आहेत आणि त्या वाक्यांचा संग्रहसुद्धा आपण करू शकतो.
चित्राचे निरीक्षण करा आणि 5 वाक्ये लिहा. नदीच्या तीरावरती गावे वसलेली आहेत. नदीकाठी झाडे वेली दिसत आहेत. गुरे वासरे नदीचे पाणी पित आहेत आणि मुले लाटावरती खेळत आहेत. बायका नदीचे पाणी मडक्यात भरून येत आहे. म्हणजे एखादं चित्र जर आपण पाहिलं तर यासाठी आपल्याला कोणतं चित्र पाहायचं आहे? यासाठी आपल्याला एका नदीच्या काठचं एखादं चित्र आहे ते पाहायचं आहे आणि त्यावरून आपण ही सगळी वाक्य पूर्ण करू शकतो. आता बघा इथे बघा नदीचा उगम दाखवलेला या चित्रामध्ये. डोंगरामधून नदी वाहते. दुसऱ्या चित्रामध्ये बघा ही नदी डोंगरातून वाहत असताना खाली खाली येत असते. तिला काही ओढे सुद्धा मिळतात बाजूचे. तिसऱ्या चित्रामध्ये बघा नदीच्या काठी जी गावं आहेत त्या गावांना नदीच्या पाण्याचा उपयोग होत असतो, परंतु सांडपाणी सोडलं जाते तेव्हा नदीचं पाणी दूषित सुद्धा होत असतं. हे या चित्रात दिसतंय. पुढचं जर चित्र पाहिलं आपण तर इथे पाणी साठलेलं दिसतंय. या चित्रामध्ये हा नदीचा प्रवाह दिसतोय. आणि या चित्रामध्ये नदीचं पाणी दूषित कशा पद्धतीने होतं हे सुद्धा इथे दाखवलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे मी नदी बोलते. नदी ही दरी वनातून झुळझुळ वाहते. तिच्या तीरावर अनेक गावे वसली आहेत. सारांश या पाठाचा आहे. नदी ही दरी वनातून वाहते, ती झुळझुळ वाहते. तिच्या तीरावर अनेक गावे वसली आहेत. अनेक वृक्षवेली नदीच्या काठावर आहेत. आंब्याची झाडे नदीवर सावली धरतात. अनेक पक्षी आपली तहान भागवत असतात. कोणी नदीवर पाणी भरण्यासाठी येतात. गुरे वासरे नदीवर येत असतात. मुले तिच्या लाटांवर खेळतात. नदी ही सर्वांची आहे. नदी जिथे जाईल तिथे मनोहर आनंदाची बाग फुलवते आणि नदी सर्वांना आनंद देते आणि शेवटी समुद्रात जाऊन मिळते. तेथेच नदीचा शेवट होतो. अशा प्रकारे थोडासा एक सारांश नदी बोलते या पाठाचा इथे देण्यात आलेला आहे. आणि पुढील चित्र पहा. यामध्ये काय दिसत आहे ते सांगावं लिहा. म्हणजे अशी काही चित्र आहेत जर पाहिली आपण त्या चित्रावरून पाठाची माहिती आपण लिहू शकतो. बघा ही चित्र पाहायची आहे. या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसतंय ते आपण लिहायचं आहे. पुढचं हे तुम्ही लिहायचं आहे. पुढचं मी दुसरं चित्र दाखवतो. या चित्रामध्ये बी जे तुम्हाला दिसेल ते लिहायचे. आणि पुढे आहे ही माहिती मिळवायची आहे तुम्ही. कोणती? तुमच्या गावातील सार्वजनिक पाण्याचे स्रोत कोणते आहेत त्याची यादी तयार करायची आहे. आणि त्याचबरोबर नदीचे नाव व ते नाव का दिले हे लिहायचे. हे तुमच्या गावाच्या परिसरातून कोणती नदी वाहते आणि त्या नदीला कोणतं नाव देण्यात आले, ती नाव का दिले ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे या मी नदी बोलते या संदर्भातला हा पाठ होता आणि ही माहिती तुम्ही मिळवायची आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.